स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 33 क्रमांकाचा न्यायमाताचे खंडन. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 33 क्रमांकाचा न्यायमाताचे खंडन हा विषय आपला क्रमप्राप्त चालू आहे. तर तरंग 6वा यामध्ये 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून एक नवीन विषय चालू झालेला आहे. कारण 1 ते 21 म्हणजे 1 ते 20 परिच्छेदामध्ये जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरवायचा प्रयत्न या तर्कदृष्टीने केला. पण गुरु शिष्य संवादाच्या पथामध्ये त्याच्या असं लक्षात आलं का यांचे सिद्धांत अकाट्य आहे आणि स्वप्न मात्र मिथ्या आहे. पण स्वप्नवत जागृती आहे हे मात्र त्याला मान्य नाही. पण गुरुदेवाने सांगितलं की आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणेच ही जागृतीचे सगळे पदार्थ देखील मिथ्या आहे. मग त्या आग्रदेवाचं स्वप्न त्यांनी विस्ताराने ऐकण्याची अपेक्षा केली. 21 क्रमांकाच्या परिच्छेदात तो प्रारंभ झाला. त्यामध्ये 22, 23, 24 या 3 परिच्छेदामध्ये आणि 25 अशा 4 परिच्छेदामध्ये पहिला शरीराचं अमंगलत्व, नरकाचं भयंकर प्रसंग, स्वर्गाचं दिव्य वर्णन, भरतखंडाचा विशेष हा सगळा विषय पाहून झाला. आणि मग 26 आणि 27 या 2 परिच्छेदामध्ये एक मंगलाचरणाचा विचार आणि कृतज्ञता म्हणून व्यासाच्या उपकाराचं रूपकाच्या माध्यमातून स्मरण. आणि मग 29 क्रमांकाच्या 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न विचारलेत. मी कोण, जगताचा कर्ता कोण, मुक्तीले हेतू कोण. तर त्या 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध म्हणजे यथार्थ उत्तर गुरुदेवाने दिलं की सच्चिदानंदरूप ब्रह्म तू आहेस, तू अकर्ता आहेस आणि प्रत्येक शरीरामध्ये एक आहे. पण मग याविरुद्ध असणारी जी काही मतं आहेत मग त्यामध्ये पहिले प्रधान मल निभृण न्यायाने सांख्य दर्शन आलं. सांख्याने आत्मा असंग नाना मानला. पण असंग म्हणत असेल तर नाना म्हणू नका, नाना म्हणत असेल तर असंग म्हणू नका. कारण का असंग म्हणायचं नाना म्हणण्याकरता एक आत्मा दुसऱ्यापासून भिन्न हे दाखवण्याकरता काहीतरी वेगळीकता दाखवता आली पाहिजे. पण बंधमोक्ष याकरता म्हणाल किंवा सुखदुःखाच्या संगतीकरता म्हणाल तर बंधमोक्ष सुखदुःख हे बुद्धीचे धर्म मानलेत, आत्म्याचे नाही. म्हणून त्यामुळे बुद्धीचं नानात्व सिद्ध होतं, आत्म्याचं नाही, असं सांख्यमताचं खंडन झालं. आणि मग कालच्या चिंतनामध्ये न्यायमाताचं मंडन आपण पाहिलं. तर त्या न्यायमाताचं देखील मंडन त्यात न्यायमत हे खूप ग्राह्य आहे. कुठल्या दृष्टीने दृश्यतेत वगैरे बुद्ध्या सूक्ष्म सूक्ष्मदर्शिभी. आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे, ते स्थूल बुद्धीला विषय होत नाही. त्याकरता बुद्धीला धार देण्याकरता न्यायमत आपल्याला गरजेचं आहे. पण न्यायमताने प्रतिपादन केलेला सिद्धांत तो सिद्धांत म्हणून स्वीकारता येत नाही. का तर तो श्रुती, युक्ती आणि अनुभूतीच्या विरुद्ध आहे. पण त्यांचा नेमका सिद्धांत काय तर त्यामध्ये काल आपण नव्य आणि प्राच्य असे 2 न्यायिकाचा एकच सिद्धांत आहे, फक्त प्रक्रिया मात्र थोडीशी भिन्न आहे. त्यामध्ये त्यांनी आत्मा मी कोण या प्रश्नाचं उत्तर न्यायिकाने देत असताना आत्मा हा नाना आहे, व्यापक आहे आणि प्रतिशरीराच्या ठिकाणी तो नाना म्हणजेच भिन्न आहे आणि व्यापक आहे. म्हणजे व्यापक आणि नाना, असंग नाना मानला सांख्याने आणि व्यापक नाना मानला न्यायिकाने. आणि व्यापक नाना मानून तो कर्ता भोक्ता मानला. आणि त्यात नवीन न्यायिकाने आत्मकर्ता भोक्ता दोघांनाही कर्ता भोक्ता मानला. पण व्यापक नाना हे मत प्राच्याचं आहे आणि मध्यम नाना हे मत नव्य न्यायिकाचं आहे. पण मग हे दोघांचंही मत खंडित आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आत्मस्वरूपाने कसा मानला, जड मानला आणि ज्ञान हा त्याचा गुण मानला. पण आत्मस्वरूपाने जड आहे असं म्हणणं न्यायिकाचं हे असंगत आहे. कारण आत्मा जड म्हणून श्रुतीमध्ये कोणताही उल्लेख नाही. उलट आत्मा चेतन म्हणून असा उल्लेख आहे. कुठे तर यो अयम विज्ञानमय. विज्ञानमय म्हणजे ज्ञानमय, ज्ञानमय म्हणजे मैट, प्राचुर्य, विकार, संस्कार असे मैट प्रत्ययाचे अर्थ आहेत. तर प्राचुर्य म्हणजे एक प्रकारचं ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे, ज्ञान हा त्याचा गुण नाही. यो अयम आत्मा हा ज्ञानमय, हा आत्मा काय ज्ञानमय आहे, विज्ञानमय आहे. नंतर प्राणेषु हृद्यंत ज्योतिः पुरुषः,
म्हणजे हृदयमध्ये ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमय स्वयंप्रकाशात्मा आहे. म्हणजे इथेही ज्ञानस्वरूपच प्रतिपादन केलेलं आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी तैतरी श्रुती आहे. प्रज्ञानम ब्रह्म ऐतरी श्रुती आहे. म्हणजे आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे. ज्ञान हा त्याचा गुण नाही. मग ज्ञान हा आत्म्याचा गुण मानला प्राच्यही नैयायिकानी आणि नव्यही नैयायिकानी. तर प्राच्य नैयायिक ज्ञान हा गुण कसा उत्पन्न होतो म्हणतात, आदृष्टसहित आत्ममनाचा संयोगाने ज्ञानगुण उत्पन्न होतो असं म्हणणं आहे. आणि नव्य ते म्हणतात त्वक मन संयोगाने ज्ञानगुण उत्पन्न होतो. पण हे दोघांचंही म्हणणं असंगत आहे, कारण त्याला कुठेही श्रुतीचा पुरावा भेटत नाही. उलट पक्षी ज्ञान हा गुण नसून ज्ञान हा आत्म्याचं स्वरूप आहे असं सांगणाऱ्या कितीतरी श्रुती आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून हे न्यायमध्ये देखील खंडितच आहे. मग न्यायमताचा खंडनाचा विचार काय तो आपण आजच्या पाठामध्ये क्रमप्राप्त पाहूया. कालच्या पाठामध्ये न्यायमताचं मंडन आपण बघितलं. आता त्यातल्या खंडित असणाऱ्या मुद्द्याचं खंडन या ठिकाणी आपल्याला ग्रंथकार ठेवतात. आणि प्रथम प्रश्नाचं उत्तर चालू आहे. अग्रदेवाचे 3 प्रश्नापैकी मी कोण, हु एम आय, को अहम या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. वेदांत मताने त्याचं उत्तर भेटलेलं आहे. पुढे म्हणजे सूत्ररूपाने दिलं. पुढे त्याचा या सगळ्या मताचं मंडनसहित खंडन करून मूळ श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध मत कोणतं आहे त्याचा विचार पुढे आपल्याला येणारच आहे. त्यातलं सांख्य मताचं खंडन मंडन दोन्ही विचार झाला. नैयायिक मताचं खंडन झालेलं आहे, आपलं मंडन झालेलं आहे. खंडनाचा विचार आपला क्रमप्राप्त चालू आहे. तोच म्हणजे हा समोर येणारा 33 क्रमांकाचा परिच्छेद आहे 6व्या तरंगामधील. इथे न्यायिकाच्या अनेक गोष्टी असतील, पण तृत विषय कशाचा चालू आहे, मी कोण या प्रश्नाचं उत्तर चालू आहे. ते वेदांत मताने बघितलं. सांख्य मताने आत्मा असंग नाना म्हटलेत, पण असंग हे बरोबर आहे. नाना म्हणणं त्यांचं असंगत कसं आहे हे आपण पाहिलं. तसं प्राच्य काय म्हणतात, आता व्यापक नाना, तर व्यापक म्हणणं बरोबर आहे. नाना म्हणणं कसं असंगत आहे ते त्याचं खंडन करणार. आणि नव्य न्यायिक मध्यम नाना म्हणतात. तर तुमचं इथे नाना म्हणणंही असंगत आहे आणि मध्यम परिमाणाचं म्हणणंही असंगत आहे. कसं ते आता क्रमप्राप्त सांगतायत. त्याच्यात एक 2-3 मुद्दे आपल्याला महत्त्वाचे ठेवायचे, म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे आहे. नैयायिकाचा सिद्धांत काय झाला, प्राच्याचा सिद्धांत झाला व्यापक नाना, नव्याचा सिद्धांत झाला मध्यम नाना आहे ना. आणि दोघांनी करता भोगता नित्य तर त्याला मानलेलंच आहे. पण ही गोष्ट नव्य वा प्राच्य नैयायिकाची पंडितांना हास्यास्पद आहे. पंडित कोणाला म्हणतात, पंडानाम आत्मविषयका बुद्धी यशसा पंडिता, किंवा तुकोबरा व्याख्या करतात पंडित तुझे भला नित्य भजे जो विठ्ठला. अशा पंडिताला ही गोष्ट हास्यास्पद आहे. कारण का, तर आत्मा व्यापक मानून नाना मानला तर काय, तर कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे, कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म आहे, कोणत्या आत्म्याचं कोणतं मन आहे, कोणतं इंद्रिय आहे, कोणता बाह्य पदार्थ आहे, हा काहीच निर्णय होणार नाही. तुम्ही म्हणाल ज्ञानजनक अदृष्ट ज्या आत्म्याचं ज्या ठिकाणी आहे त्या आत्म्याचं ते शरीर, ते इंद्रिय, तो पदार्थ, तर हेही म्हणता येणार नाही. कारण आत्मा व्यापक आणि नाना मानल्यामुळे त्या ज्ञानजनक अदृष्टाची तरी सगळ्याच आत्म्याचा काय आहे संबंध आहे. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, कोणतं इंद्रिय, कोणतं मन, कोणता बाह्य पदार्थ हा काहीच निर्णय होणार नाही. त्यामुळे आत्मा व्यापक म्हणत असाल तर नाना म्हणू नका, नाना म्हणत असाल तर व्यापक म्हणू नका. म्हणजे त्याने आत्म्याचं व्यापक आणि प्लस नानात्व ही सिद्ध करण्याकरता शरीराने संगती लावली. ती कळत नाही म्हणून कर्माने लावली. ती शक्य होत नाही म्हणून मनाच्या द्वारा. पण त्याला म्हणतात आत्मा व्यापक नाना मानला तर ज्या आत्म्याचं जे शरीर, तो ज्या शरीरात आत्मवर्तमान विद्यमान राहील त्या आत्म्याचं ते शरीर. तर ज्या शरीरामध्ये आत्मवर्तमान रूपाने विद्यमान राहील त्या आत्म्याचं ते शरीर म्हणलं तर आत्मे नाना आहे की नाही, व्यापक आहे की नाही. मग त्या व्यापक असणाऱ्या आत्म्याचा प्रत्येक परिच्छिन्न शरीराशी संबंध आहे. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हा काही निर्णय होणार नाही आहे ना. म्हणजे त्या पूर्व शरीराशी प्रत्येक आत्म्याचा संबंध असल्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हा निर्णयच होणार नाही. तो म्हणू लागला अहो असं काय, शरीर कशाच फळ आहे, कर्माचं फळ आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईशी किती. मग ज्या आत्म्याच्या कर्मामुळे जे शरीर उत्पन्न झालं त्या आत्म्याचं ते शरीर कर्माने संगती लावा.
आणि म्हटले बरोबर आहे, ज्या आत्म्याच्या कर्मामुळे जे शरीर उत्पन्न झालं त्या आत्म्याचं ते शरीर, पण त्या कर्म त्या शरीराशी तरी सगळ्याच आत्म्याचा संबंध होता. कारण कर्म ज्या शरीरात घडलं त्या शरीराशी सगळेच आत्मे व्यापक असल्यामुळे सगळेच कर्म सगळ्याच आत्म्याचे होतील. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म आणि कोणत्या कर्मामुळे कोणतं शरीर उत्पन्न झालं हे काही ठरवता येणार नाही. तुम्हाला त्यात काय अवघड आहे? ज्या मनाशी आत्म्याचा संयोग असेल त्या आत्म्याचं ते शरीर. म्हणजे शरीरामध्ये प्रधान कोण आहे? मन आहे. मनेव मनुष्यानाम कारणं बंध मोक्ष बंधाय विषयासक्त मुक्त हे निर्विषय स्मृतम. म्हणून म्हणजे जे मन ज्या वर्तमान शरीरात राहत असेल आणि त्या मनाशी ज्या आत्म्याचा संबंध असेल त्या आत्म्याचं ते शरीर ते मन. म्हणजे असं बरोबर आहे, पण तुझ्या मताने असं म्हणता येणार नाही. का? कारण त्या मनाशी तरी सर्वच आत्म्याचा काय आहे? संबंध आहे. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं मन आणि ते मन कोणत्या शरीरात राहतं ते कोणतं शरीर एवढंच जाऊ दे, पण कोणत्या आत्म्याचं कोणतं इंद्रिय आणि कोणत्या आत्म्याचा कोणता पदार्थ हा माझा ना तुझा हा सुद्धा म्हणता येणार नाही. का? कारण सर्वच पदार्थाशी, सर्वच इंद्रियाशी, सर्वच मनाशी, सर्वच कर्माशी आणि सर्वच शरीराशी सर्वच आत्म्याचा संबंध असल्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, कर्म, मन, इंद्रिय, बाह्य पदार्थ हा निर्णय होणार नाही. कधी? व्यापक मानून नाना मानला तर. तू म्हटलं असं नाही हो. म्हणले मग कसं आहे? म्हणजे काय आहे, प्रत्येक व्यक्तीला म्हणजे कंसात आत्म्याला सगळ्या शरीराच्या ठिकाणी मी असा अभिमान होतो का एकाच शरीराच्या ठिकाणी मी असा अभिमान होतो? एकाच शरीराच्या ठिकाणी मी असा अभिमान होतो. आणि सगळ्याच शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी माझी अशी भावना होती का एकाच शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी माझी अशी भावना होती? एकाच शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी माझी अशी भावना होती. हो की नाही? म्हटले हो. मग काय आहे, ज्या आत्म्याला ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते आणि ज्या इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी होते त्या आत्म्याचं ते शरीर आणि ती इंद्रिय. झाला की निर्णय. असं कोण बोलू लागला? हा नाही ऐक. त्याला म्हणतात बाबा रे तुला असंही बोलता येणार नाही. खरं वस्तुस्थिती अशीच आहे का कुठल्या तरी एकाच शरीराच्या ठिकाणी मी बुद्धी होते आणि त्याच शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी होते. हे खरं आहे, पण तुझ्या मताने तशी होऊ नये. माझ्या मताने का होऊ नये? कारण तुझ्या मताने तशी का होऊ नये? कारण तू आत्म्याशी ज्या शरीराच्या ठिकाणी अहम अध्यास आणि ज्या इंद्रियाच्या ठिकाणी मम अध्यास झाला त्या अहम मम भ्रांतीशी सगळ्याच आत्म्याचा काय आहे? संबंध आहे. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आणि कोणत्या आत्म्याचं कोणतं इंद्रिय, त्या मग सगळ्याच आत्म्याला सगळीच शरीरं माझी वाटली पाहिजे. सगळ्याच आत्म्याला सगळीच इंद्रिय, सगळ्याच आत्म्याला सगळी शरीरे मी वाटली पाहिजे आणि त्या सगळ्या शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी माझी अशी भावना झाली पाहिजे. कारण आत्मा व्यापक असल्यामुळे सगळ्याच इंद्रियाशी आणि सगळ्या शरीराशी त्याचा संबंध आहे. तो म्हणू लागला हो तसंही नाही. म्हणजे मग कसं? तो म्हणू लागला ज्ञानाचं जनक असणारं अदृष्ट आहे की नाही? म्हणजे हो. मग अदृष्टची शरीराला इंद्रियाला सगळ्याला कारण आहे की नाही? म्हटलं हो तेही बरोबर आहे. म्हणजे ज्ञानजनक अदृष्ट म्हणजे मी माझं हे ज्ञान आहे ना, तर मी माझे अहम मम अध्यास हे ज्ञान एक प्रकारचं म्हणजे अज्ञानच पण कंसात ते ज्ञान आहे. मग ते ज्ञानजनक अदृष्ट ज्या आत्म्याचं ज्या शरीराच्या ठिकाणी असेल, ज्या इंद्रियाच्या ठिकाणी असेल त्या आत्म्याचं ते शरीर आणि ती इंद्रिय. म्हटलं हे आमच्या मताने बरोबर आहे, तुझ्या मताने नाही. तुझ्या मताने उरक ज्ञानजनक अदृष्ट, त्या ज्ञानजनक अदृष्टाशी तरी सगळ्याच आत्म्याचं काय आहे? संबंध आहे. त्यामुळे सगळ्याच आत्म्याचे सगळेच अदृष्ट सगळेच आहे ना ज्ञानजनक असं व्हायला लागेल. पण असं म्हणणं हे अनुभवाच्या काय विरुद्ध आहे. अनुभवाने असं सिद्ध होतं का? नाही. युक्तीने तरी असं सिद्ध होतं का? नाही. बरं श्रुतीने तरी सिद्ध होतं का? नाही. मग असं जे गोष्ट श्रुती, युक्ती आणि अनुभूतीच्या विरुद्ध असते ती मानणं म्हणजे पंडिताला हास्यास्पद नाही का? पंडिताचा विचार दे सोडून, पण पंडिताला ही गोष्ट हास्यास्पद आहे ना. त्यामुळे तू नैयायिक न्यायमतात फार मोठा अन्याय असं होईल असं आपण बोलू नये. असं हे प्राच्य न्यायिकाला बोलणं आहे. तर नवीन न्यायिक त्याने थोडासा परिष्कार केला होता, त्याचं खंडन आपण पुढे येईल तसं पाहूया. आता हे 5 मुद्द्याने याचं खंडन केलेलं आहे. आणि ते 5 मुद्दे कोणते? कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर, 1. 2. कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म, 3. कोणत्या आत्म्याचं कोणतं मन, 4. कोणत्या आत्म्याला कोणत्या देह आणि इंद्रियाच्या ठिकाणी अहम भ्रांती होती तो भाव, आणि 5.
अदृष्ट या रूपाने संगती लावण्याचा दंडवत, संगती लावण्याचा प्रयत्न हा पूर्वपक्ष करतो. त्याचं उत्तर आता देतात. वाचू. न्यायमत खंडन. नैयायिकाला सिद्धांती बोलतात, न्यायमताच्या एकंदर प्रक्रिया सरणीवरून आत्मे नाना व सर्वव्यापक आहेत. सांख्यमताने आत्मा कसा ठरला? विचारसागर त्यामध्ये 6वा तरंग आहे आणि 33 क्रमांकाचा परिच्छेद आहे. त्यामध्ये बोलतात न्यायमताच्या एकंदर प्रक्रिया सरणीवरून आत्मे नाना व सर्वव्यापक आहे. म्हणजे सांख्यमताने आत्मा असंग नाना ठरला, पण असंग म्हणत असेल तर नाना म्हणू नका, नाना म्हणत असेल तर असंग म्हणू नका. अशा पद्धतीने सांख्याला सांगितलं आत्मा असंग आहे पण नाना नसून एक आहे. आता नैयायिक काय बोलतो? आत्मा व्यापक आहे आणि नाना आहे. तर त्याला सांगतात आत्मा व्यापक आहे हे बरोबर आहे, कारण देशकाळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वाकार. किंवा पंचदशीतला आपला प्रसिद्ध श्लोक, न व्यापित्वात देशतो अंतो नित्यत्वात नापी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा. आणि रोज आपण गुरुदेव चंद्रशेखर महाराजांचे शब्द पाहतो का देशाने त्याचा अंत का होत नाही तर तो कणाकणात आहे, कालाने त्याचा अंत का होत नाही तो क्षणाक्षणात आहे, आणि वस्तूने त्याचा अंत का होत नाही तो मनामनात आहे. देश काळ वस्तू भेद मावळाला. त्यामुळे आत्म्याला व्यापक तू म्हण, पण काय म्हणता कामा नाही, नाना म्हणता कामा नाही. कारण व्यापकात परिच्छिन्नात नानात्व असतं, व्यापकात नानात्व नसतं. घटाकाशात नानात्व आहे, कारण घटाकाश परिच्छिन्न आहे. मठाकाशातही नानात्व आहे, मठाकाश परिच्छिन्न आहे. मेघाकाशातही नानात्व आहे, मेघाकाश परिच्छिन्न आहे. महाकाशात नानात्व कोण म्हणेल? आणि म्हणणाऱ्याला सुज्ञ कोण म्हणेल? कारण महाकाश व्यापक आहे म्हणून त्याच्यात जसं लौकिकता नानात्व नाही, तसं हे महाकाशसुद्धा ज्याच्यामध्ये लपीथपी खेळतं, असं चिदाकाश ब्रह्म हे त्रिविध परिच्छेद असल्यामुळे ते व्यापक आहे बरोबर आहे, पण काय नाही, नाना नाही. का नाना नाही त्याचं कारण आता सांगतात. न्यायमताच्या एकंदर सरणीवरून आत्मे नाना व सर्वव्यापक आहेत असा सिद्धांत झाला. तो पंडितांना हास्यास्पद आहे. म्हणजे पंडित या नैयायिक वदतो व्याघात दोषाने बोलत असल्यामुळे त्यांच्याकडे बघून हसतात. अरे तुम्ही वेडे आहात का खुळे? तुम्ही नाना म्हणत असेल तर काय म्हणू नका, त्याला व्यापक म्हणू नका, आणि व्यापक म्हणत असेल तर नाना म्हणू नका. कारण व्यापकत्व आणि नानात्व ह्या दोन विरोधी गोष्टी एक आत्मरूपी अधिकरणामध्ये एका वेळेला राहणार नाही. बघा कसे ते पहा. आत्मे नाना अंगीकार करून व्यापक मानले तर प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. आत्मा तुम्ही प्रत्येक म्हणजे आत्मा तुम्ही व्यापक मानला आणि पुन्हा नाना मानला तर व्यापक आत्मे आहेत आणि पुणे ते नाना आहेत, म्हणून सर्व शरीरं जशी नाना आहेत तशी आत्मेसुद्धा काय झाली? नाना. शरीर आहे परिच्छिन्न, आत्मा आहे व्यापक. मग एकच आकाश व्यापक असल्यामुळे आकाशाचा प्रत्येक पदार्थाशी संबंध आहे, परिच्छिन्न पदार्थाशी. पण आत्मे नाना व्यापक असल्यामुळे त्या सगळ्याच व्यापक आत्म्यांचा सगळ्याच परिच्छिन्न वस्तूशी संबंध मानावा लागेल. आणि त्यामुळे काय होईल? कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे हा काही निर्णय होणार नाही. प्रत्येक आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध मानावा लागेल. तसा संबंध मानला म्हणजे कोणत्या आत्म्याचे कोणते शरीर हा निश्चय काही होणार नाही, हा निर्णय होणार नाही. तो नैयायिक म्हणू लागला, अहो असं काही नाही, कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हा निर्णय होणार नाही. कधी आत्मव्यापक नाना मानले तर त्याचा निर्णय आम्ही तुम्हाला देतो. म्हटले सांगा. म्हणले शरीर कशाचं फळ आहे? कर्माचं फल आहे. आगा कर्मे जैव राहावे तै ती सुखदुःखी फळा यावे तया ती भोगावा या देह आहे का? म्हणजे देह शरीर कशाचं फळ आहे? कर्माचं फळ आहे. मग ज्या कर्माच्या द्वारा जे शरीर उत्पन्न झालं त्या आत्म्याचं ते शरीर. म्हणजे आत्मा कुठं राहतो? शरीरात. आणि आत्म्याच्या सत्तेने सत्तावान होऊन शरीर कर्म करतं. आणि मग या देह पडला खाली कर्मरूपी पुंजी राहते आणि कर्मरूपी पुंजीद्वारा दुसरं शरीर प्राप्त होतं. मग त्या आत्म्याने कर्माच्या द्वारा पूर्व शरीरामध्ये ज्या आत्म्याने जे कर्म केलं आणि त्या कर्माद्वारा त्या आत्म्याला ते शरीर प्राप्त झालं. म्हणजे ज्या कर्माचं जे शरीर आहे, म्हणजे आत्मा या शरीरात राहिला, या शरीराकडनं कर्म घडलं आणि त्या कर्मामुळेच दुसरं शरीर प्राप्त झालं. मग हे शरीर प्राप्त होण्यापूर्वी आत्मा कर्मासहित वर्तमान ज्या शरीरात होता आणि त्या शरीरापासून जे कर्म घडलं त्या आत्म्याचं ते शरीर, असं कर्माने तुम्ही संगती लावा. तर त्याला म्हणतात हेही म्हणणं बरोबर नाही. का? कारण त्या कर्मकर्त्या शरीराशी तरी सगळ्याच आत्म्याचा संबंध पूर्वी होताच. ते आता बोलतात बघा. एका आत्म्याची सर्व शरीरे मानावी लागेल. आत्मा व्यापक मानून नाना मानला तर.
पण ही अडचण चुकविण्याकरता नैयायिक असे म्हणेल की ज्या आत्म्याच्या कर्मापासून जे शरीर उत्पन्न होते त्या आत्म्याचे ते शरीर, आणि असे म्हटले म्हणजे झाले. पण असे म्हणता येणार नाही. त्याला म्हटले का म्हणता येणार नाही? त्याचं कारण, कर्म ज्या शरीरापासून झाले त्या कर्मकर्त्या शरीराशी इतर सर्व आत्म्याचा संयोग होताच. आता कर्म घडलेलं या शरीरात, पण या शरीराशी व्यापक कोणत्या आत्म्याचा संबंध नाही. व्यापक त्याला म्हणतात जे सर्वत्र आहे. मग सर्व शरीराशी सर्वच आत्म्याचा संबंध असल्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म आहे हा निर्णय होणार नाही. कर्माचा निर्णय कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म हा निर्णय झाला तर शरीराचा निर्णय होईल. पण अगोदर कर्माचाच निर्णय होत नसल्यामुळे शरीर कोणत्या आत्म्याचं आहे हाही निर्णय होणार नाही. बघा, कारण कर्म ज्या शरीरापासून झाले त्या कर्मकर्त्या पूर्व शरीराशी तरी इतर सर्व आत्म्याचा संयोग होताच. म्हणून ते पूर्वकर्मही कोणाचं होईल? सर्वच आत्म्याचं. मग पूर्वकर्म जर सर्व आत्म्याचं तर सर्व शरीर कोणाचे? सर्वच आत्म्याचे. त्यामुळे कर्माच्या अनुरूप कोणतं शरीर कोणत्या आत्म्याचे ठरवता येत नाही, आणि शरीर संबंधाने सुद्धा कोणतं शरीर कोणत्या आत्म्याचा हा निर्णय होत नाही. मग कर्मामुळे आणि शरीरामुळे जर कोणत्या आत्म्याचं कोणतं कर्म कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर हा निर्णय झाला नाही तर काही हरकत नाही. आपण पुढचा पर्याय घेऊ. कोण बोलतो? हा नैयायिक. अमुक एक आत्म्याचे असे शरीर, हे शरीर ह्या आत्म्याचे असे म्हणता येणार नाही. मग हा प्रसंग चुकवण्याकरता जर तो म्हणजे कोण? नैयायिक. तो असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन हे भिन्न भिन्न आहे. प्रत्येक आत्म्याचं मन काय? भिन्न भिन्न आहे. मग ज्या मनाचं वर्तमान आत्मा ज्या शरीरात राहत असेल त्या आत्म्याचं ते शरीर, त्याला म्हणतात बरोबर आहे. प्रत्येक शरीरातलं मन भिन्न आहे आणि त्या मनाशी ज्या आत्म्याचा संबंध असेल त्या आत्म्याचं ते शरीर. पण तुझ्या मताने असं म्हणता येणार नाही. म्हणजे का? जसं पूर्व शरीराशी सगळ्या आत्म्याचा संबंध आहे, जसं पूर्व कर्माशी सगळ्या आत्म्याचा संबंध आहे, तसं पूर्व मनाशी सगळ्यात आत्म्याचा संबंध आहे. त्यामुळे कोणत्या आत्म्याचं कोणतं मन हेच निर्णय न झाल्यामुळे ते मन कोणत्या शरीरात राहतं ते कोणत्या आत्म्याचं हाही निर्णय होणार नाही. हा प्रसंग चुकवण्याकरता जर तो नैयायिक असे म्हणेल की प्रत्येक आत्म्याचे मन भिन्न भिन्न आहे, तेव्हा आत्मा आपल्या मनासह वर्तमान ज्या शरीरात असेल त्या आत्म्याचे ते शरीर असे म्हणावे म्हणजे झाले. पण तसेही म्हणता येणार नाही. कारण शरीराप्रमाणे जसा शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध आहे, त्याच्यानंतरच्या कर्माशी सर्व आत्म्याचा संबंध आहे, त्याच्यानंतर येणारा मनाशी सर्वच आत्म्याचा संबंध आहे. कारण शरीराप्रमाणे कर्माप्रमाणे सर्व मनाशी सर्वच आत्म्याचा संबंध आहेच. कारण जरी मन शरीर कर्म परिच्छिन्न असलं तरी आत्मा काय आहे? व्यापक आहे. आणि ते पुन्हा कसे आहेत? नाना आहे. मग सर्वच आत्म्याचा सर्वच शरीराशी कर्माशी त्याचप्रमाणे मनाशी काय आहे? संबंध आहे. आणि मग आमके मन आमके आत्म्याचे असा निश्चय करता येणार नाही. इतकेच नाही, त्याला म्हणतात तू तरी कमी बोललास, आम्ही त्याच्याही पुढे तुला सांगतो. म्हणजे कोणत्या आत्म्याचं शरीर कोणत्या आत्म्याचं कर्म आणि कोणत्या आत्म्याचं कोणतं मन हे तर ठरवता येणारच नाही. पण त्याच्या पुढे सांगतो कोणत्या आत्म्याची कोणती इंद्रिय हे ठरवता येणार नाही. कोणत्या आत्म्याचं कोणतं घर कोणतं दार कोणती पत्नी कोणता बाह्य पदार्थ हा माझा हा तुझा हा व्यवहारच घडणार नाही. सगळ्याचं कळलं लागेल. ही बाटली बाबा म्हणेल माझी, आपण चौघ म्हणून माझे कसं काय माझे आहेत, तुम्ही म्हणाल कसं काय, तुम्ही म्हणाल माझ्या आत्म्याचा त्याचे संबंध आहे, आम्ही म्हणाल आमच्याही आत्म्याचा आहे. म्हणजे कोणत्या आत्म्याचा कोणता पदार्थ हा निर्णयच होणार नाही. कधी? आत्मा व्यापक मानून नाना मानला तर या सगळ्या अडचणी तर म्हणजे आत्मा व्यापक मानून नाना मानल्याच्या नंतर ह्या जर सगळ्या अडचणी येत असेल तर मग काय करू नये? एकतर आत्मा नाना मानू नये, नाना मानत असेल तर व्यापक मानू नये, व्यापक मानत असेल तर नाना मानू नये. म्हणजे नाना आणि व्यापक हे दोन गोष्टी एका अधिकरणात एका वेळेला राहत नाही. जसं रात्र आणि अंधार हे दोन्ही एकच आहे, पण प्रकाश आणि सूर्य हे जसे दोन्ही एका अधिकरणात राहत नाही, शत्रू आणि मित्र हे दोन एका अधिकरणात राहत नाही, स्त्री आणि पुरुष हे दोन एका अधिकरणात राहत नाही, तसं नानात्व आणि व्यापकत्व हे दोन एका अधिकरणात राहणार नाही. एकतर व्यापक म्हणा तर असेल तर नाना म्हणू नकोस, आणि नाना म्हणत असेल तर व्यापक म्हणू नको, असं त्याला बोलतात. मग आमके मन आमक्या आत्म्याचे असा निश्चय करता येणार नाही. इतकेच नाही तर सर्वच शरीरे सर्वच इंद्रिय सर्वच आत्म्याची होतील. नवे सर्वच बाह्य पदार्थाशी सर्वच आत्म्याचा संयोग असल्यामुळे आता सातबारासुद्धा कोणाच्या नावावर करता येणार नाही, घरसुद्धा कोणाच्या नावावर करता येणार नाही. कोणाची पत्नी एखाद्याच्या पत्नीला सगळेच माझे म्हणायला लागेल, सगळ्याच्या पुत्राला सगळेच माझे म्हणायला लागेल. कारण कोणता पदार्थ माझा आणि कोणता तुझा हा निर्णयच होणार नाही. कारण आत्मा काय आहे?
नाना आहे आणि शिवाय व्यापक आहे. मग ते नाना व्यापक आत्म्याचा सगळ्याच अल्प पदार्थाशी म्हणजे सगळ्याच परिच्छिन्न पदार्थाशी सगळ्याचाच सगळ्याशी संबंध असल्यामुळे सगळ्याच गोष्टी सर्वांच्याच मानाव्या लागेल. आणि तसं मानलं तर व्यवहारच घडणार नाही. हे जगत राहते सगळी विस्कळीत होऊन जाईल. म्हणून तू आत्मा नाना मानत असेल तर व्यापक मानू नकोस आणि व्यापक मानत असेल तर नाना मानू नको. पण तो नाही एक तरी माघार घ्यायला तयार नाही. तो म्हणतो आपण पुढे करू. तुम्ही सांगा सगळ्या शरीराच्या ठिकाणी जाऊ द्या, ते मानावं लागेल ते सोडून द्या, अनुभव पहा. तो म्हणतो काय करा, अनुभव पहा. मला आपल्या आता इथे आपण एवढी शरीर आहोत, मला सगळ्याच आत्म्या शरीराच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते की एकाच शरीराच्या ठिकाणी मी बुद्धी होते, एकाच शरीराच्या ठिकाणी मी बुद्धी होते. सगळ्यालाच इंद्रिय दिली, इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग. सगळ्याकडे ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. पण सगळ्याच ज्ञानेंद्रियाच्या ठिकाणी मला माझी बुद्धी होते का या देहामध्ये असणारी इंद्रियाच्या ठिकाणीच होते आहे ना. म्हणजे एकाच देहाच्या ठिकाणी मी बुद्धी होते आणि एकाच देहातल्या इंद्रियाच्या ठिकाणी मम बुद्धी होते. म्हणजे अहमबुद्धी एकाच शरीराच्या ठिकाणी आणि त्या शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणीच मम बुद्धी होते. मग सोपा व्यवहार आहे. ज्या आत्म्याला ज्या शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी आणि शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी मम बुद्धी होती त्या आत्म्याचं ते शरीर आणि ते इंद्रिय झालं की प्रश्न मिटला आहे ना. मग घरदार संपत्ती काय असेल ती सगळी ज्याच्या ठिकाणी ममबुद्धी होती ते त्याची आणि ज्या ठिकाणी अहमबुद्धी होती तो आत्म्याचं ते स्वरूप. असं निर्णय केला म्हणजे काय अवघड आहे. ते म्हणतात अगदी अनुभवाने तू बोलतो ते बरोबर आहे, पण तुझ्या मताने असा निर्णय होणार नाही. त्याला वेदांती बोलतात. का बरं? कारण तू आत्मा कसा मानला, व्यापक आणि शिवाय नाना. त्यामुळे तुझ्या मतानुसार प्रत्येक शरीराशी आणि प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक इंद्रियाशी सगळ्याच आत्म्याचा संबंध असल्यामुळे सगळ्याच आत्म्याला सगळ्याच देहाच्या ठिकाणी अहमबुद्धी आणि त्यामध्ये राहणारी इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी तुझ्या मताने झाली पाहिजे असं त्याला पुढे बोलतात. बघा, सर्वच पदार्थाशी सर्वच आत्म्याचा संयोग असल्यामुळे हा पदार्थ माझा व हा अन्याचा असा व्यवहार होणार नाही. कारण हा व्यवहार कशाने होतो? शरीर अभिमानाने होतो. परंतु हे अभिप्रेत्य परिहाराने वेदांतीच त्याला बोलतो. कदाचित तू असं म्हणशील तर असं म्हणणं बरोबर नाही, कारण हे आम्ही म्हणू शकतो. कारण आम्ही आत्मा व्यापक मानतो पण काय मानत नाही, नाना मानत नाही. आणि तू व्यापक मानून नाना मानतो. म्हणून त्याला अभिप्रेत्य परिहाराने म्हणजे आपणच शंका घेऊन आपणच त्याचं उत्तर देताना म्हणतात कारण हा व्यवहार शरीर अभिमाने होतो. कोणता? देहाला मी म्हणणं आणि देहसंबंधीला माझे म्हणणं असा अहम मम अध्यास हा व्यवहार शरीर अभिमानामुळे होतो. परंतु सर्व शरीराशी सर्वच आत्म्याचा संयोग मानला तर हे शरीर अमुक आत्म्याचे असे निश्चित कसे म्हणता येईल? आणि जर असे म्हणेल की काय म्हणेल तो नाही येईल, तू असं म्हणशील त्याला आपणच बोलायचं, आपणच प्रश्न निर्माण करायचा आणि आपणच त्याचं उत्तर द्यायचं. याला काय म्हणतात? अभिप्रेत्य परिहार. मग आपणच त्याला म्हणतात कदाचित तू असं म्हणशील ना, पण असं जरी तू म्हटलं तर असं तुला म्हणता येत नाही. मग काय म्हणशील आणि काय म्हणता येत नाही ते सांगताना म्हणतात बघा, ज्या आत्म्याची ज्या शरीराची ठिकाणी अहमबुद्धी असते म्हणजे हे शरीर मी आहे असं तो म्हणतो. आणि ज्या इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी असते त्या शरीरामध्ये राहणारी इंद्रिय ही माझी आहेत असं तो म्हणतो. मग त्या आत्म्याचे ते शरीर आणि ती इंद्रिय अशा अनुभवाने म्हणजे अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. अशा अनुभवाने एका आत्म्याचे एकच शरीर होईल आणि एका शरीरामध्ये राहणारी इंद्रिय त्याची होईल. मग हा पदार्थ माझा, तो पदार्थ तुझा, हे शरीर माझं, हे शरीर तुझं, हे इंद्रिय माझी, ही इंद्रिय तुझी, असा व्यवहार व्हायला काय हरकत आहे? अनुभव आहे ना आपला. असं कोण बोलतो? नाही. त्याला म्हणतात असं तू बोलशील. तू म्हटलं असं बोलशील काय? असंच आहे. पण त्याला म्हणतात तुझ्या मताने तसं नाही. का बरे? कारण. आणि म्हणून नाना आत्मे मानण्यात काही दोष नाही असं कदाचित नाही एक म्हणेल, पण हेही म्हणणे योग्य नाही असं वेदांती बोलतात. का? बघा, अहमबुद्धी एका आत्म्यास एका शरीराच्या ठिकाणी होते हे खरे आहे, परंतु न्यायमताच्या सिद्धांतप्रमाणे तशी होऊ नये. म्हणजे एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी आणि त्या शरीरामध्ये राहणारी इंद्रियाच्या ठिकाणी ममबुद्धी न्यायमाताने होऊ नये. ही कोणाच्या मताने व्हावी? ज्याने आत्मा व्यापक मानून एक मानला त्यांच्या मताने. पण ही कोणाच्या मताने होऊ नये? नैयायिकाच्या मताने होऊ नये. का? कारण त्याने आत्मा व्यापक मानून नाना मानून पुन्हा करता भोगता नित्य मानला म्हणून ते सांगताना बोलतात. कारण न्यायमतात बुद्धीस ज्ञान म्हणतात आणि ते ज्ञान आत्मा आणि मन यांच्या संयोगापासून होते. आता मुळात ज्ञान हे आत्म्याचा गुण आहे का स्वरूप आहे? बोला. ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे, गुण नाही. पण न्यायमतामध्ये काय म्हणतात? आत्म्याचा तो गुण मानतात. आणि पुन्हा गुण मानून पुन्हा तो कसा उत्पन्न होतो? प्राच्य म्हणतात आदृष्टासहित आत्म्याचा मनाशी संयोग झाला का ज्ञानगुण उत्पन्न होतो. नव्य काय म्हणतात?
त्वगेंद्रियाशी मनाचा संयोग झाला की ज्ञान गुण उत्पन्न होतो. पण या दोघांचंही म्हणणं असंगत आहे, कारण त्याला कुठेही श्रुतीमध्ये पुरावा नाही. उलट ज्या ज्या ठिकाणी श्रुतीने ज्ञान या विषयाचं प्रतिपादन केलं, तो ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे असं म्हणून सांगितलं नाही, तर ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. जसं प्रकाश हे सूर्याचं स्वरूप आहे, दाहकता अग्नीचं स्वरूप आहे, घनता पृथ्वीचं स्वरूप आहे, आर्द्रता जलाचं स्वरूप आहे, तसं ज्ञान हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. पण त्याला म्हणतात तू ज्ञान हा आत्म्याचं गुण मानतो, आणि तो कोणापासून उत्पन्न होतो? मन आत्म्याच्या संयोगाने किंवा मन त्वगेंद्रियाच्या संयोगाने. पण हे कसं असंगत आहे ते त्याला सांगताना बोलतात बघा. परंतु न्यायमताच्या सिद्धांताप्रमाणे तशी होऊ नये, कारण न्यायमतात बुद्धीलाच काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान म्हणजेच कंसात बुद्धी म्हणजे ज्ञान आत्मा आणि मन याच्या संयोगापासून होते. ज्या मनाच्या संयोग, आता तो कशी संगती लागतो बघा. ज्या मनाच्या संयोगाने आत्म्यास ज्ञान गुण होतो, त्या मनाशी संयोग तर कोणाचा आहे? सर्वच आत्म्याचा आहे, कारण आत्मे तू व्यापकाने नाना मानले म्हणून सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी झाली पाहिजे, तशी तर होत नाही. म्हणून नाना आत्मे व्यापक मानणे योग्य नाही. म्हणून एक तर काय आहे, आत्मा नाना मानू नको, नाना मानत असेल तर व्यापक मानू नकोस. यावर असे म्हणेल की, पुन्हा आता शेवटचा पर्याय, यावर असे म्हणेल नाही ऐक, ज्या आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचे जनक अदृष्ट आहे, त्या आत्म्यासच एका शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. पण असं बोलेल तो, पण तरीही सर्व आत्म्यांना सर्व शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी म्हणजे ज्ञान, म्हणजे ते शरीर मी आहे आणि ते शरीरातली इंद्रिय माझी आहे, अशी भावना तुझ्या मताने झाली पाहिजे. का बरे? कारण तुम्ही व्यापक आणि नाना आत्मा अंगीकारल्यामुळे ज्या एका शरीराच्या ठिकाणी शुभाशुभ क्रियेने अदृष्ट उत्पन्न होईल, त्या शरीराशी सर्वच आत्म्याचं पूर्वीचं काय आहे? संबंध आहे. आणि सर्वच आत्म्याचा त्याशी संबंध असल्यामुळे ते अदृष्ट कोणाचे ठरेल? एका शरीराचे का सर्वच शरीराचे? एकाच इंद्रियाचे का सर्वच इंद्रियाचे? त्यामुळे ते अदृष्टच सर्व आत्म्याचं ठरल्यामुळे त्या अदृष्टाद्वारा होणारं ज्ञानसुद्धा सर्वच आत्म्याचं ठरेल. त्या अदृष्टाद्वारा होणारं ज्ञानाद्वारा होणारी अहमबुद्धी आणि ममबुद्धी ही सर्वच आत्मेच ठरेल. म्हणून सर्वच आत्म्याचे सर्व शरीर, सर्वच आत्म्याचे सर्व इंद्रिय नव्हे, प्रत्येक पदार्थ हा सर्वाचा मानावा लागेल. आणि तसं मानलं तर माझं तुझं हा व्यवहार होणार नाही. सगळी जगराहाटीच ठप्प होऊन जाईल. नवे एका टीसभर बांध हा भाऊ माझा म्हणतो, तोही भाऊ माझा म्हणतो, म्हणून कोर्ट कचऱ्या घडतात एका बांधामुळे. आणि ज्यावेळेला सगळ्याच पदार्थ सगळीच माझी वाटेल किंवा सगळीच देव मी वाटेल, त्यावेळेला काय कोलाहल होईल, काय गोंधळ होईल, याचा कधीतरी थोडासा विचार कर. असेल बुद्धी तर. आणि न्यायमतात हा अन्याय आम्ही केला असं तू स्वतःवरती ओढून घेऊ नको. म्हणायचं नाही येईल म्हणजे म्हणतात आम्ही न्यायाधीश आहेत आणि करतात काय? अन्याय. असं होईल म्हणून तू काय म्हणू नकोस. आत्मा व्यापक म्हणत असेल तर नाना म्हणू नकोस, नाना म्हणत असेल तर व्यापक म्हणू नको. अजून थोडक्यात काय बोलतात बघा. त्या शरीराशी सर्व आत्म्याचा संबंध असल्यामुळे ते अदृष्ट सर्व आत्म्याचे झाले पाहिजे हे पूर्व सांगितलेच आहे. म्हणून कोणती कल्पना म्हणजे एकंदर किती कल्पना केली त्याने? आता 5 कल्पना केल्या. पहिली शरीराची कल्पना करून संगती लावा. दुसरी कर्माचे कर्म या कल्पनेने संगती लावा. किंवा तिसरी मन आणि इंद्रिय या कल्पनेने संगती लावा. किंवा चौथी अहम मम बुद्धी, ज्या शरीराच्या ठिकाणी अहम बुद्धी, ज्या इंद्रियाच्या ठिकाणी मम बुद्धी होती त्या आत्म्याचं ते शरीर ती इंद्रिय म्हणजे अहम मम बुद्धीने संगती लावा. किंवा 5वी अदृष्टाने संगती लावा. पण या 5ही कल्पनेने आत्मा काय मानून काय सिद्ध होत नाही? व्यापक मानून नाना सिद्ध होत नाही. म्हणून म्हणतात कोणत्याही कल्पनेने अमुक आत्म्याचे अमुक शरीर आहे हे ठरविणे शक्य नाही. कारण असं आहे की होऊन गेलेला काळ, भूतकाळ, पुढे येणारा भविष्यकाळ, चालू आहे तो वर्तमान काळ, अशा भूत भविष्य आणि वर्तमान काळात एका आत्म्याचा जो व्यवहार सांगितला त्या व्यवहाराशी इतर सर्वच आत्म्याचा संबंध येणारच येणार. आणि म्हणून आत्मा नाना आणि व्यापक असणे हे असे मानणे हे अत्यंत अयुक्त आहे. म्हणजे हे श्रुतीलाही जुळत नाही, युक्तीलाही जुळत नाही आणि अनुभूतीनेही सिद्ध होत नाही. असं म्हटल्याच्या नंतर एक नव्य नैयायिक येत. आता तो पूर्व पक्ष बोलतो, मग तुम्ही वेदांती तुम्ही काय मानता? असं जर तू कदाचित आम्हाला म्हणशील तर आम्ही आत्मा मानतो का नाही? मानतो. नित्य मानतो की नाही? नित्य मानतो. पण आम्ही आत्मा कसा मानत नाही? नाना मानत नाही.
आणि करता भोगताही मानत नाही. आम्ही आत्मा एक मानतो, व्यापक मानतो आणि अकर्ता अभोक्ता नित्य असं मानतो. मग तुमच्यावर हा कुठला दोष येत नाही? म्हटले कुठलाच येत नाही. का बरं येत नाही? कारण आम्ही आत्मा व्यापक मानला, एक मानला आणि अकर्ता अभोक्ता मानला. म्हणजे मग करता भोक्ता कोण आहे? म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म अंतकरणाचे आहेत. ते अंतकरण कसं आहे? म्हणजे ते महत्परिमाणाचं नाही आहे, अणुपरिमाणाचं नाही. म्हणजे महत्परिमाणाचं का नाही, अणुपरिमाणाचं का नाही? मग महत्परिमाण अणुपरिमाण नाही तर त्याचं परिमाण कोणतं आहे? म्हणजे मध्यम परिमाणाचं आहे. म्हणजे मध्यम परिमाण म्हणजे काय? महत आणि अणु या दोन्ही परिमाणाहून भिन्न त्याला म्हणतात मध्यम परिमाण. म्हणजे जेवढं शरीर तेवढं अंतकरण. कशावरून? माऊली ओवी देतात, पायी काटा नेटे ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील आचिन जो. आपल्या पायात काटा बसला की मस्तिष्कात वेदना होतात की नाही? का बरे? कारण मत जसं परमात्मा हे आपण काय म्हणतो, हे सगळं दिसणारं जगत परमात्म्याचं स्वरूप आहे, विराट परमात्म्याचं स्वरूप आहे. मग विराट परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळे परमात्म्याला आपण सर्वज्ञ म्हणतो. जगातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात काही झालं तर परमात्म्याला लागलीच का कळतं? परमात्म्याची माया उपाधी, शुद्ध सत्वात्मिका माया उपाधी सगळ्या जगात व्याप्त आहे म्हणून. तसं आपल्याला सध्या सगळ्या शरीरातलं का कळतं? देहाच्या आत ज्ञानाचं साधन त्याचं नाव आहे अंतकरण. अंत म्हणजे आतकरण, म्हणजे ज्ञानाचं साधन देहाच्या आत, ज्ञानाचं साधन ते अंतकरण. आणि त्या अंतकरण कुठे आहे? शरीराच्या कुठल्या भागात आहे? पायाच्या नकापासून डोक्याच्या शिकेपर्यंत सर्वत्र व्याप्त आहे. काही काय म्हणतात इथे अंतकरण, ते हृदय आहे, अंतकरण नाही. अंतकरण कुठे आहे? पूर्ण शरीरात व्याप्त आहे, नखशिकांत व्याप्त आहे. बरोबर. शरीर आपल्याला सगळ्या वेळेला सारखी प्राप्त होतात का? नाही, शरीर आपल्याला सारखी प्राप्त होत नाही. मुंगीचं शरीर म्हटलं तर खूप छोटं आहे, हत्तीचं शरीर म्हटलं तर खूप मोठं आहे, ते देवमासात त्याच्याहीपेक्षा मोठं आहे, मनुष्याचं याच्यामध्येच येतं. मग तुम्ही जर जेवढं शरीर तेवढं अंतकरण मानता तर शरीर सतत बदलत राहतं. एक येऊन कोटी कोटी फेरा किंवा 184 फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया आहे ना. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थरा ओळशिया. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम उपजेते नासे नासेले ते पुनरपी दिचे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे चालूच आहे ना. मग त्याची संगती काय? म्हणजे काही नाही. ज्या शरीरात ते अंतकरण गेलं त्या शरीर एवढं ते होतं. कारण आपण जसं सिम कार्ड बदलत नाही, हँडसेट बदलतो, तसं स्थूल देह बदलतो, सूक्ष्म देह तोच असतो. सूक्ष्म देह म्हणजे प्रधान कोण? तिथं अंतकरण. मग त्याचा काय होतो? संकोच विकास होतो. संकोच विकास म्हणजे कसा? दिवा आहे, आपण पेटलेला दिवा घेतला, तो छोट्या देवाऱ्यात ठेवला तर प्रकाश केवढा होईल? देवारा एवढा. आणि मोठ्या ह्या खोलीमध्ये ठेवला तर खोली एवढा, आणि मोठ्या हॉलमध्ये ठेवला तर हॉल एवढा. त्या दिव्याचा ज्योत तेवढीच आहे, पण त्या प्रकाशाचा काय होतो? संकोच विकास होतो. तसं अंतकरण ज्या शरीराला जाईल तेवढं त्याचं संकोच विकास होतो. म्हणून अंतकरण मध्यम परिमाणाचं म्हणजे जेवढं शरीर तेवढं अंतकरण असं कोण मानतात? वेदांती. आणि सगळे धर्म कोणाचे आहेत? अंतकरणाचे आहे. त्यामुळे अंतकरण नाना आहे. मग ज्या शरीरामध्ये जे अंतकरण येईल त्या शरीराला ते काय होईल? मी म्हणेल, आणि त्या शरीरामध्ये राहणाऱ्या इंद्रियाला माझे म्हणेल. त्याच्यामुळे आमच्या मतामध्ये संगती लागते. कारण ही धर्म कोणाचे मानले? आम्ही अंतकरणाचे. आणि अंतकरण कशी मानली? पुन्हा नाना. पण आम्ही कोण एक मानला? आत्मा एक मानला. पुन्हा कसा मानला? असंग मानला, व्यापक मानला. त्यामुळे आमच्यावर दोष येत नाही. ते वेदांत आता इथे बोलतात. थोडंसं वाचतो बघा. वेदांत मतात आत्मा करता भोगता नाही. मग कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म कोणाचे? म्हटले अंतकरणाचे असून ते अंतकरण कसे आहे? नाना आहे, अनेक आहे. जेवढे शरीर तेवढी अंतकरण. अंतकरण हे व्यापक नाही किंवा अणुही नाही. बघा, व्यापक अंतकरण मानलं, मोठं अंतकरण मानलं, केवढं हत्तीचे शरीर एवढं अंतकरण मानलं. आपले डॉक्टर बाबा म्हणत असतात हत्तीच्या शरीरातला म्हणजे अंतकरण म्हणजे कंसात आत्मा गौणत्वाने. मग हत्तीच्या शरीर एवढा जर आत्मा मानला, तो जर पुढच्या देहात मुंगीच्या देहात आला तर मागचा आत्मा लोळत चालेल. म्हणजे त्याला काही झाडून काढण्याचं काम नाही. बरं, मग मुंगीचे शरीर एवढा माना. मुंगीच्या शरीरावर एवढ्या आत्म्याला पुढचा देह जर हत्तीचा प्राप्त झाला तो हत्तीच्या एकाच भागात राहील कुठेतरी, पूर्ण शरीरामध्ये त्याला ज्ञान होणार नाही. म्हणून अंतकरणाचं परिमाण कसं मानलं? मध्यम परिमाण. जेवढं शरीर तेवढं अंतकरण. ते आता बोलतात बघा. वेदांत मतात आत्मा करता भोगता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे सर्व धर्म अंतकरणाचे असून ती अंतकरणे नाना आहेत. अंतकरणे व्यापक नाही किंवा अणुही नाही. शरीरा समान अंतकरणाचे परिमाण. परिमाण शब्दाचा अर्थ लांबी, रुंदी, इयत्ता, माप असा आहे. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरास तो आत्मा म्हणजेच कंसात कोण? अंतकरण. हा आत्म्यालाच आत्म्याला म्हणजे देहाला आत्माही म्हणतात आणि आत्म्यालाही आत्मा म्हणतात. मुख्य वृत्तीने आत्म्यालाच आत्मा म्हणतात म्हणजे कंसात ब्रह्माला.
आणि गौण वृत्तीने देहाला काय म्हणतात? आत्मा म्हणतात. अंतःकरणाला आत्मा म्हणतात. म्हणून म्हणतात दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरास प्राप्त झाले म्हणजे ते मोठे होते, लहान शरीरास प्राप्त झाले म्हणजे ते लहान होते. ज्या अंतःकरणाच्या ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतःकरणास त्या शरीराद्वारा भोग होतो. ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराला संबंध असेल त्या अंतःकरणाला त्या शरीराद्वारा भोग होतो. आता माझ्या अंतःकरणाचा या शरीराला संबंध आहे, मग या शरीराद्वारा मला काय होईल? भोग होईल. या शरीराला काही अनुकूल गोष्टी प्राप्त झाल्या का मी सुखी होईल, प्रतिकूल गोष्टी प्राप्त झाल्या का दुःखी होईल. कोणी निंदा केली तर कपाळाला हात लावेल आणि कोणी स्तुती केली तर गगनाला भिडेल. निंदा मोटकी ऐके, कपाळ धरून ठाके, थेमिनी विरे वारणे सुखे चिखलू जायचा. का? कारण माझ्या अंतःकरणाचा या शरीराशी संबंध आहे आणि सुखदुःख आणले तर साक्षात्कार भोग हा सुखाचा किंवा दुःखाचा अंतःकरणवृत्तीला होणारा साक्षात्कार त्याला भोग म्हणतात. त्यामुळे ज्या अंतःकरणाचा ज्या शरीराचा संबंध असेल त्या शरीराद्वारा त्या अंतःकरणाला काय होतो? सुखदुःखाचा भोग होतो. जर आम्ही अंतःकरण व्यापक अंगीकारले का नाही पण अंगीकारले असते तर नैयायिकाच्या आत्म्याप्रमाणेच सर्व शरीरे सर्वच अंतःकरणाची सर्वच इंद्रिय सर्वच अंतःकरणाची झाली असती. आणि हा दोष नैयायिकाप्रमाणे येऊ नये म्हणून आम्ही अंतःकरणाचं परिमाण कसं मानलं? मध्यम. मध्यम म्हणजे जेवढं शरीर तेवढं अंतःकरण. म्हणून तर नैयायिकाच्या आत्म्याप्रमाणे सर्व शरीरे सर्व अंतःकरणाची व सर्व शरीर भोगही सर्व अंतःकरणाची झाले असते. ते अंतःकरण व्यापक मानले नाही म्हणून तो नैयायिकावर जो दोष येतो सगळ्याच आत्म्याची सगळी शरीरे कर्म इंद्रिय मन ही सर्वांची सर्व मानावे लागेल ना, हा दोष आमच्यावर येत नाही. कारण आत्मा आम्ही व्यापक मानला पण काय मानला नाही? नाना मानला नाही. आणि नाना आत्मा व्यापक मानला पण पुन्हा कसा मानला नाही? करता भोगता मानला नाही. करता भोगता ही धर्म कोणाचे मानले आम्ही? अंतःकरणाचे. आणि ते अंतःकरण अणुपरिमाणाचं मानलं का व्यापक परिमाणाचं मानलं का मध्यम परिमाणाचं मानलं? मध्यम परिमाण म्हणजे जेवढं शरीर तेवढं अंतःकरण. त्यामुळे ज्या शरीरात त्या अंतःकरण येईल आणि त्या अंतःकरणाला त्या शरीराद्वारा सुखदुःखाचा भोग होईल. त्यामुळे वेदांत मतात हा कुठलाच दोष येत नाही. बरे, अंतःकरण अणु मानले तर ते शरीराच्या एका देशात राहणार. मग एकाच काली मस्तकात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही. पण कळते की नाही? माऊलीत म्हणतात पायी काटा नेटी ती व्यथाजीवी उमटे. पायात काटा बसला का टचकन डोळ्यातून पाणी येतं. काय येतं? कारण त्या पायात असणारा काटा तिथे अंतःकरण आहे आणि वर डोळ्यात नखशिकांत ते आहे. त्यामुळे तिथल्या वेदना लगेच इकडे आपल्याला होतात. शरीरात कुठल्याही भागाला बघा आनंदाचे अश्रू डोळ्यातून येतात आणि दुःखाचे अश्रू येतात. आपले बाबा म्हणत असतात आनंदाचे अश्रू हे मला वाटतं दुःखाचे अश्रू आतल्या बाजूने येतात, बरोबर ना? आणि ते उष्ण असतात. आणि आनंदाचे अश्रू हे बाहेरच्या बाजूने येतात आणि ते शीत असतात. मग हे अश्रू सुखदुःखाचं प्रतीक आहे. आणि ते शरीरात कुठल्याही भागात अनुकूल परिणाम झाला का आनंद अश्रू येतात, प्रतिकूल परिणाम झाला तर दुःख अश्रू येतात. पण हे कशामुळे कळतात? अंतःकरण देहाच्या ज्ञानात साधन ते पूर्ण शरीरात व्याप्त आहे म्हणून. त्याचं परिमाण कसं नाही? अणुपरिमाण नाही. कारण अणुपरिमाण मानलं तर पायात काटा बसल्याच्या नंतर तो मस्तिष्कामध्ये कळणार नाही. म्हणून काय परिमाण नाही अंतःकरणाचं? आपलं कोणतं परिमाण नाही? अणु नाही. कोणतं आहे? मध्यम परिमाण आहे. कारण अंतःकरण अणु मानले तर ते शरीराच्या एका देशात राहणार. मग एकाच काली मस्तिष्कात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही. कारण ज्या स्थानी अणु अंतःकरण असेल त्याच भागात ज्ञान होईल. म्हणून अंतःकरण अणु नाही. कसं आहे? शरीरा समान मानले आहे म्हणून कोणताच दोष आमच्यावर येत नाही. कारण आम्ही अणुही मानलं नाही म्हणजे अणुपक्षाचा दोष नाही. व्यापक मानलं नाही, व्यापक म्हणजे अंतःकरण व्यापक मानलं नाही म्हणून सगळ्याचा संबंध असा हा दोष येत नाही. आणि पुन्हा ते अंतःकरण नाना मानलं त्यामुळे ज्याचे धर्म त्याचे त्याला आहे ना. आपण तो ज्याची पत्नी विवस्त्र असेल त्याच्या पत्नीचा तो विचार करेल. ती आपली पत्नीच नाही तर त्याचा काही आपल्याशी संबंध नाही. तसं ज्याचं शरीराच्या ठिकाणी जे अंतःकरण राहील त्या अंतःकरणाला त्या शरीराद्वारा सुखदुःख भोग होईल. इतर शरीराशी त्या अंतःकरणाचा काही संबंधच नाही. त्यामुळे त्या शरीराच्या द्वारा त्याला सुखदुःख होणार नाही. वेदांत मतामध्ये अंतःकरण हे नाना आहे, मध्यम परिमाणाचं आहे आणि सुखदुःखादी धर्म अंतःकरणाचे आहे. आणि आत्मा एक आहे, व्यापक आहे. त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी हा कुठलाही सुखदुःख शरीराचा संबंध नाही. अणु आणि व्यापक तुम्ही म्हणाल ते मध्यम परिमाण म्हणजे तरी काय? तर ते त्याची व्याख्या करतात. अणु आणि व्यापक या दोन्ही परिमाणाहून निराळे असते त्यास मध्यम परिमाण म्हणतात. कंसात जेवढं शरीर तेवढं अंतःकरण. नैयायिकाने आत्मा नाना मानून व्यापक मानला असल्यामुळे किती घोटाळा होतो, किती कष्ट होतात हे सगळं आपल्या लक्षात येतं. हे वर सांगितलेलंच आहे. मग याकरता नैयायिकाचाच दुसरा भाव, एक प्राचीन नैयायिक आहे आणि दुसरे नववे नैयायिक आहे. आपण काल बोललो महर्षी गौतम
जे गौतम ऋषी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना आपण त्यांचं दर्शन घेतो, ज्यांनी न्यायशास्त्र लिहिलं, आपण म्हटलं जे ब्रह्मदेवाचे जावई आहे, शतानंदाचे पिता आहे, माता अहिल्याचे पती आहे, असे असणारे महर्षी गौतम, ज्यांना अक्षपाद एक नाव आहे, त्या बाळाला फुटलेल्या डोळ्याने त्याने व्यासाचं मुखावलोकन केलं, हा ज्यांचा अधिकार आहे, आणि त्यांनी लिहिलेलं न्यायसूत्र, त्याची परंपरा वसा वारसा जे जपतात त्यांना म्हणतात प्राच्य न्यायिक. आणि त्या गौतम ऋषीच्या न्यायसूत्रावर चिंतामणी गंगेश उपाध्याय जे मिथिलेचे आहेत आणि त्यांच्या 10 पुत्रांनी लिहिलेल्या 10 टीका, आणि त्याच्यानुसार जी पुढची परंपरा चालवतात त्यांना म्हणतात नव्य न्यायिक. एक प्राच्य आणि दुसरे नव्य. मग प्राच्याने आत्मा कसा मानला? व्यापक नाना, पण ते मात्र खंडित झालं. मग आता नव्य काय करतात? मधली शक्कल काढतात. ते म्हणतात आमचा आत्मा आहे मध्यम आणि नाना. म्हणजे का? तुम्ही अंतकरण कसं मानलं? मध्यम परिमाणाचं. पुन्हा कसं मानलं? नाना मानलं. त्यामुळे तुमच्यावर कुठला दोष येत नाही. कोणावर? वेदांत्यावर. पण मग आम्ही काय करतो? आत्मा आमचा नाना आहे, नित्यही आहे, करता भोगताही आहे, फक्त तो कसा नाही? व्यापक नाही. मग कसा आहे? मध्यम परिमाणाचा आहे. जेवढं शरीर तेवढा आत्मा, एवढंच त्याने घेतलं. पण हेही म्हणणं कसं आहे? चुकीचंच आहे. ते कसं चुकीचं आहे ते सांगतात. मग त्यात तो चुकीचा विषय कसा, त्याचा विचार आपण उद्याच्याला थोडंच आहे. बाबा 5 मिनटं चालेल का? हां, एवढं 5 मिनटात एवढं घेऊया. मग नवीन न्यायिकाची मतात आत्मा, मग हे काय म्हणतात? फक्त आम्ही या नवीन न्यायिकाने काय केलं? वेदांताचा एक आदर्श घेतला. आत्मा नाना सिद्ध करण्याकरता व्यापक नाना मानल्याच्या नंतर काय काय बला येते हे आपण पाहून आलो. मग फक्त आमचा आत्मा नानाही आहे, नित्यही आहे, करता भोगताही आहे, फक्त तो काही नाही, व्यापक नाही, मध्यम परिमाणाचा आहे. आणि असं घेतलं म्हणजे आमच्यावर काही अडचण आपत्ती येणार नाही असं त्याला वाटतं. पण हे त्याचं कसं चुकतं आता सिद्धांती सांगतात. आपण पंक्ती ते सोबतच लावू म्हणजे थोडंसं कमी वेळात होईल. नवीन न्यायिकाची मतात आत्मा नाना आहे, करता भोगता आहे, बघा, नित्यही आहे, पण काय नाही, व्यापक नाही. मग तो कंसात कसा आहे? मध्यम परिमाणाचा आहे. अंतकरणाप्रमाणे त्या आत्म्याचं परिमाण लांबीरुंदी येत आहे. तर कसं आहे बघा, वेदांत मतातील अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही. आणि म्हणून कशाचा संकराचा दोष नाही? भोगाचा संकराचा दोष नाही. म्हणजे सगळे शरीर सगळ्याचे, सगळीच घरं सगळ्याची, सगळीची इंद्रिय सर्वाची, असा दोष आमच्यात येत नाही. पण त्याला म्हणतात हे जरी येत नाही तर बाकी सगळे दोष तुझ्यावर कसे येतात ते आता वेदांत त्याला सांगतात. अशा आत्म्याची ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे, मग प्राचीन मताने आपण काल किती आत्मे पाहिले? 2, जीवात्मा आणि परमात्मा. गुण किती नाही? एक मतात 24, आणि 14 गुण कोणाच्या ठिकाणी? जीवात्म्याच्या, आणि 8 गुण कोणाच्या ठिकाणी? परमात्म्याच्या, आणि 3 गुण दोघांच्या ठिकाणी आहे. ज्ञान इच्छा प्रयत्न, पण ज्ञान इच्छा प्रयत्न अनित्य कोणाचे? जीवात्म्याचे, आणि नित्य कोणाचे? परमात्म्याचे. मग हे बाकी यांचं मतात सगळं आहे. प्राच्य न्यायिक आणि नव्य न्यायिक दोघांमध्ये सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. तुकोबरायचे ज्ञानोबरायचे दोन्ही पालख्या पंढरपूरलाच जातात, फक्त मार्ग वेगळे आहेत. तसं या दोघांचा सिद्धांत एकच आहे, प्रक्रिया वेगळी आहेत. फक्त यांच्या मते आत्मा काही नाही, व्यापक नाही. कोणाच्या? हे नवीन न्यायिकाच्यात. आणि प्राच्य न्यायिकाच्या मतात काय? व्यापक आहे. एवढाच काय तो फरक आहे. ठीक ना? काय बोलतात बघा. आपलं हा परंतु म्हणजे अशा आत्म्याचे ठिकाणी प्राचीन मतानुसार चतुर्दश गुण राहतात. म्हणजे अशा म्हणजे कशा? आत्मा नाना आहे, आत्मा करता भोगता आहे, आत्मा नित्य आहे, फक्त तो व्यापक नसून मध्यम परिमाणाचा आहे. आणि प्राचीन मताप्रमाणेच अशा आत्म्याच्या ठिकाणी चतुर्दश म्हणजे 14 गुण राहतात. परंतु हेही नवीनाचे मत सम्यक नाही असं वेदांती बोलतात. म्हणजे आत्म्याला मध्यम परिमाणाचा मानून सगळी संगती तुम्ही लावायला जाल तर हेही म्हणणं बरोबर नाही. का साधा विचार आहे. आत्मा मध्यम परिमाणाचा, अंतकरण आपण मध्यम परिमाणाचं मानलं, आणि मग जेवढं शरीर तेवढं अंतकरण. मोठ्या शरीरात गेला तर मोठा, आणि छोट्या शरीरात गेला छोटा. म्हणजे अंतकरण संकोच विकासवान आहे की नाही? मग संकोच विकासवान वस्तू विकारी असते का निर्विकार? विकारी असते. मग अंतकरण जर एकदा विकारी ठरलं तर विकारी तर ते विनाशी का अविनाशी? विनाशी. विकारी तर विनाशी, आणि विनाशी म्हणल्याच्या नंतर मग आत्मा कसा ठरेल? विनाशी. आणि यांनी आत्मा आत्ताच वर कसा म्हणला? नित्य. मग अविनाशी वस्तू अनित्य असते, आणि आहे आपलं, क्षमा करा, अविनाशी वस्तू नित्य असते, विनाशी वस्तू अनित्य असते. मग आत्मा जर विकारी ठरला तर विनाशी ठरेल, विनाशी ठरला तर अनित्य ठरेल का नित्य ठरेल? अनित्य ठरेल. आणि मग असा अनित्य आत्मा पदरी पाडून पुरुषार्थ होईल का? पुरुषार्थ होणार नाही. बरं, आत्मा अनित्य ठरल्यामुळे मोक्ष प्रतिपादन सांगितलेली साधने आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, म्हणतव्या, या सगळ्या साधनाला काय येईल? व्यर्थत्व येईल.
म्हणजे तू तुझ्याच पायाने तुझ्याच पायावर तुझ्याच हाताने तुझ्या पायावर दोंडा मारून घेत आहेस, असं त्याला कोण बोलतात? वेदांती. बघा, परंतु हे नवीनाचे मत सम्यक नाही. आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीपाप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल, आणि मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने हे काय होईल? सगळे निष्फल होईल. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही. तो काय म्हणाल? तो म्हणेल आत्मा मध्यम परिमाणाचा आहे, पण मध्यम परिमाणाचं म्हणलं का तो संकोच विकासवान आणि विनाशी आणि मग पुरुषार्थ नाही, हेच तुम्हाला म्हणायचं ना? हो, आमचा आत्मा मध्यम परिमाणाचा आहे, पण त्याचा काय होत नाही? संकोच विकास होत नाही. संकोच विकास होत नाही म्हणजे तो विकारी नाही. विकारी नाही म्हणजे काय आहे? अविनाशी आहे. झाले की संगती, फक्त मध्यम परिमाणाचा आहे. पण त्याला म्हटलं ठीक आहे मध्यम परिमाणाचा आहे, पण मध्यम परिमाणाचं म्हटल्याच्या नंतर त्याचा अर्थ काय झाला? जेवढं शरीर तेवढं अंतकरण, हे झालं. पण सगळी शरीर सारखी आहे का? बोल. तर सगळे शरीर सारखी नाही. मनुष्याची सर्व शरीर सारखी नाही. मग मारुती बाबाच्या हाताने जर माझ्या शरीराचं माप घेतलं ते 8.5 हात का मानव देह नाही ठरणार, 2च हाताचं. का? कारण त्यांचं शरीर आपलं शरीर, मनुष्याचं सुद्धा शरीर सारखं नाही, इतर प्राण्याचे नाही. मग तुला जर संकोच विकास त्याचा होत नाही तर त्याचं फिक्स परिमाण सांगावं लागेल. केवढं शरीर आहे? तो म्हणेल मुंग्याच्या शरीर एवढं त्याचं परिमाण आहे. मग त्या हत्ती शरीरात गेलं तर सर्व बाजूला ज्ञान होईल? होणार नाही. म्हणजे हत्तीच्या शरीर एवढं परिमाण आहे, ते मुंगी शरीरात आलं तर लोळत चालेल. म्हणजे बरं, हत्तीच्या शरीरापेक्षाही काही मोठी शरीर आहेत, त्या शरीराच्या पूर्ण भागात तो राहणार नाही. तो म्हटला आमचं एक परिमाण आहे विराटा एवढं. मग विराट एवढा मानला म्हणजे काय मानला? व्यापक मानला. आणि व्यापक मानल्यामुळे काय काय अडचणी येतात हे प्राच्याला सांगितलेलंच आहे. याचाच अर्थ काय? बरं जाऊ दे, तू त्याचं मध्यम परिमाण मानलं का? जी वस्तू मध्यम परिमाणाची असते ती विनाशीच असते. अंतकरण आमचं मध्यम परिमाणाचं आहे, अंतकरण आमचं विनाशी आहे. भले त्याचा आपण काय म्हणतो जातशयी ध्रुवमूर्ती, शरीर पडतं वासंशी जीर्णानी यथा वि आहे. शरीर पडतं त्यावेळेला सूक्ष्म शरीर पडत नाही, पण त्याचा नाश होत नाही का? ब्रह्मज्ञानाने एकदा होईना त्याचा नाश होतोच. मग आमचा अंतकरण मध्यम परिमाणाचा असल्यामुळे ती विनाशी आहे. तसं तू आत्मा मध्यम परिमाणाचा मानला म्हणजे तो विनाशी ठरेल, आणि नित्य सिद्धांत तुझा काय होईल? तुझ्याच हाताने खंडित होईल. एवढंच बोलतात. या 2-3 पंक्ती वेगात वाचतो बघा. त्याला म्हणतात आत्मा मध्यम मानल्यामुळे दीपाप्रमाणे विकारी आणि विनाशी होईल. मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने काय होईल? निष्फल होईल. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणून म्हणेल कोण? हा नवीन एक म्हणेल तर त्याला विचारावं कोणत्या शरीरा समान आत्म्याचे परिमाण म्हणजे त्याची लांबी रुंदी येता तो अंगीकार करावा सांग. हा प्रश्न पुढे उभा राहतोच. जर तो म्हणेल मनुष्य शरीरा समान अंगीकार करावा, तर सगळ्याची मनुष्य शरीर सारखी नाहीत. पण ठीक आहे, मनुष्य शरीरा समान अंगीकार करावा, तर जेव्हा आत्मा मनुष्य शरीरातला आत्मा पुढच्या जन्मामध्ये हत्तीच्या शरीरात पावेल तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात तो राहणार नाही, आणि सगळ्या शरीरातल्या सगळ्या भागाचं ज्ञान कधी होईल? ज्यावेळेला आत्मा सर्व शरीरात असेल तेव्हा. मग मनुष्य शरीर म्हटलं तर हत्तीच्या का पाया एवढं फार झालं तर. मग मनुष्य शरीरातला आत्मा हत्तीचे शरीर म्हणजे मनुष्य शरीर एवढं आत्म्याचं परिमाण आहे, पुढचं शरीर त्याला हत्तीचं प्राप्त झालं तर त्या हत्तीला कुठल्या भागातलं कळेल? फक्त एका पायातलंच कळेल, बाकी त्याला कळणार नाही. मग माहुताने त्याच्या मस्तिष्कावर गंडस्थळ किती अंकुश मारला तरी हत्ती हालचाल करेल का? करणार नाही, कारण त्या भागातलं त्याला ज्ञानच होणार नाही. कधी? मनुष्य शरीर एवढं आत्म्याचं परिमाण मानलं तर. म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पीडा होणार नाही, ती तर होते. बरे, हत्ती शरीराप्रमाणे नाही म्हणजे मग हत्तीच्या शरीर एवढा आत्म्याचा अंगीकार त्याचं लांबी रुंदी येतं माना, परिमाण माना. बरं, हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा तर त्याहून अन्य ज्यांची मोठी शरीर आहेत म्हणजे त्याहून अन्य तो डायनासोर आहे किंवा देवमासा आहे, शार्क मासा आहे, याच्या हत्तीच्या शरीरापेक्षा मोठे मोठे जहाज आपण पाहतो ते उलथे पाडतात त्या हत्ती, म्हणजे इतकं त्याचं शरीरामान काय असतं? मोठं असतं. मग त्याच्या शरीरातला हत्ती शरीरातला आत्मा त्याच्या शरीरात गेला तर तो एकाच भागात राहील, त्यालाही पूर्ण भागातल्या संवेदना जाणवणार नाही. मग त्यासही शरीराच्या एका देशात पीडा होणार नाही. बरे, त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी शरीरामध्ये प्राप्त होईल तेव्हा मुंगीच्या शरीरात मावणार नाही, कारण सर्वात मोठे शरीर कोणाचे आहे? विराटाचे आहे. त्याच्या समान आत्म्याचे परिमाण मानावे तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखा झाला, कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत. म्हणून आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व व्यापक, बरोबर आहे ना?
आत्मा व्यापक झाल्यामुळे सर्वच आत्म्याचा सर्व शरीराशी संबंध झालाच, विराट एवढा मानला तर. मध्यम परिमाण आहे पण केवढा आहे, विराट एवढा आहे. मग विराट कशाला म्हणतात, समष्टी स्थूल शरीर अभिमानी त्याला विराट असं म्हणतात. म्हणजे सगळं जगत कोणाच्या शरीरात आहे, परमात्म्याच्या. बरं त्याला प्रमाण आहे संत वाङ्मयात, अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी धेंडे, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. म्हणजे सगळंच परमात्मा शरीरात, सगळं विश्व व्यापलेलं आहे. विश्वव्यापक कमळापती आणि त्याशी गवळणी कडीये घेते आपण ऐकतो. मग तेवढं जर विराट एवढं परमात्मा शरीर मानलं तर करता मानला तू, शब्द दिसायलाच ठेवलेला आहे मध्यम, मानलं काय व्यापक. आणि व्यापक मानल्याच्या नंतर काय काय अडचणी येतात हे प्राच्य नायकाच्या मतात आपण बघून आलेलो आहोत. त्यामुळे काय घोटाळा होतो, किती दोष येतात हे पूर्वी सांगितलेच आहे. आणि मध्यम परिमाण ज्याचे असते ते शरीराप्रमाणे कसे असते, अनित्य असते. आणि असा नियमच आहे. शरीराचं मध्यम परिमाण आहे, शरीर अनित्य आहे. अंतकरणाचं मध्यम परिमाण आहे, अंतकरण अनित्य आहे. आत्म्याचं मध्यम परिमाण मानलं तोही अनित्य होईल. मग काय म्हणले, मग म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा अनित्य होईल आणि मग आत्मा नित्य आहे या नवीन न्यायिकाच्या सिद्धांताची त्यांच्याच बोलण्याने त्यांचीच काय होईल, हानी होईल, सिद्धांत खंडित होईल. आणि आमच्या म्हणजे वेदांताच्या मतात अंतकरणाचा तुम्हाला मग तुमच्या अंतकरणाचा नाही का खंडित होईल. अरे आम्ही अंतकरण ते विनाशीच मानलेले, आमच्या मतात नित्य एकच आहे. तुका म्हणे तूची खरा हिरवा उगा पसारा. आम्ही वेदांत मतामध्ये सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदकार. एक आत्मा परमात्माच तेवढा व्यापक नित्य आणि एक मानतो, बाकी सगळंच विनाशीच आहे. त्यामुळे आम्हाला काही दोष येत नाही. म्हणून आमच्या म्हणजे वेदांताच्या मतात अंतकरणाचा तर ब्रह्मज्ञानाने नाश होतोच, बाकी कशाने नाश होत नाही, पण ब्रह्मज्ञानाने त्याचा नाश होतो आणि म्हणून ते अनित्य आहे. त्याचे मध्यम परिमाण मानण्यात आम्हाला दोष नाही. मग या रीतीने नवीन तार्किकाचे मतसुद्धा सम्यक नाही. आता बाकी पुढे काय आहे त्याचा विचार आपण उद्याच्याला करू. तूर्त आता आत्मा असंग मानून नाना मानणं चुकीचं आहे असं सांख्याला सांगितलं. आत्मा व्यापक मानून नाना मानणं चुकीचं आहे असं प्राचीन नैयायिकाला सांगितलं. आणि आत्मा मध्यम परिमाणाच मानून नाना मानणं असंगत आहे हे नव्या नैयायिकाला सांगतात. आता पुढे आत्मा अणुमानून नाना मानणं कसं असंगत आहे हे अनुवाद्याला सांगतात. आणि मग आत्मा असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना, अणु नाना हे सगळीच मतं असंगत आहे. मग सुसंगत मत काय, तर आत्मा एक व्यापक मानणं हेच मत सुसंगत कसं आहे, श्रुतियुक्तीच्या अनुभूतीच्या अविरुद्ध कसं आहे, असं गोड विषय थोडा बाकी आहे. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हा बाबा एक अभंग म्हणा. हा कुठला